लास्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की दलियाची रेसिपी शेअर कर. सो आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी दलिया कसा बनवायचा. पहिला तर सगळ्या व्हेजिटेबल्स चॉप करून घ्यायच्या, ज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही ऍड करू शकता. मी या घेतलेल्या आहेत. देन मी घेतलेला आहे तांदूळ, थोडंसं मूग डाळ आणि प्रोटीन साठी सोया चंक्स. तुम्ही सोया चंक्स स्किप सुद्धा करू शकता. मग थोड्याशा ऑइलमध्ये जिरा, मोहरी, शेंगदाणे आणि थोडीशी कट केलेली मिरची टाकायची. मग कांदा टाकायचा. व्हेजिटेबल्स जेवढ्या पण तुम्ही चॉप केलेल्या आहेत त्या सगळ्या टाकून घ्यायच्या आणि जे स्पायसेस तुम्हाला आवडतात घरामध्ये, मी हळद घेतली, ब्लॅक सॉल्ट, धना पावडर आणि लाल मिरची, गरम मसाला आणि मॅगी मसाला, हे सगळे स्पायसेस मी घेतलेले आहेत. तुम्हाला जे पण आवडतात तुम्ही घेऊ शकता. ते मस्त त्या सगळ्या व्हेजीज मध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर घरामधली चटणी पण घेतली मी थोडीशी. तुम्हाला जर स्पायसी आवडत असेल, जास्त तिखट चालत असेल तर तुम्ही जास्त चटणी टाकू शकता. त्यानंतर थोडंसं मीठ, जे स्वादानुसार म्हणतात तसं, आणि मग परत एकदा मिक्स करायचं. आणि मी नेहमीच व्हेजेस जास्त यूज करते, त्याचप्रमाणे मी कोबी सुद्धा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा अजून व्हेजेस वाढवण्यासाठी बटाटा पण नंतर मी टाकला आणि परत मिक्स केलं. मग त्याच्यामध्ये सोया चंक्स टाकून घेतले आणि जी आपलं राईस आणि मूग डाळ होती ती मस्त धुवून घेतली होती ती त्याच्यामध्ये टाकली. मग वरून थोडंसं पाणी सुद्धा घातलं आणि आता हे रेडी आहे स्टीम होण्यासाठी. मग मीडियम फ्लेम, हाय फ्लेम कसं ठेवायचं तसं ठेवा, पण दलिया शिजवा. अँड इट्स डन गाईज. आणि वरून अजून सुंदर आणि टेस्टी दिसण्यासाठी ना मी थोडीशी कोथिंबीर, कोबी आणि रेड चिली फ्लेक्सनी त्याचा नट्टापट्टा केलेला आहे. आणि आता खाऊन बघते. आहा, टेस्टी. खरं तर दलिया रेसिपी खूप सिम्पल असते याच्यापेक्षा, पण मी मस्त जास्त व्हेजेस ॲड करून अजून चटकपटक बनवलेली आहे. आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.